सिंह राशीच्या मंडळी नमस्कार. कसे आहात सगळे? सगळं ठीक आहे ना? मी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. आज तुमच्यासमोर आले एका अतिशय खास विषयावरती बोलायला. आज आपण बोलणार आहोत तुमच्याबद्दल. हो, फक्त तुमच्याबद्दल. मकर संक्रांत येते. सूर्यदेवाचं उत्तरायण सुरू होतंय. सूर्य हा तुमच्या राशीचा स्वामी आहे. तुमचा राजा आहे. जेव्हा राजा आपली हालचाल बदलतो तेव्हा प्रजेच्या आयुष्यात काय उलथापालथ होते हे जाणून घेणं खूप रंजक असणार आहे. आजचा हा व्हिडिओ थोडा मोठा असेल, पण माझी खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातील भीती निघून जाईल आणि तुम्हाला एक नवीन दिशा मिळेल. त्यामुळे घाई करू नका, शांतपणे बसा, चहाचा कप सोबत घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, पुढे जाण्यापूर्वी आपल्या या हक्काच्या चॅनलला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या इतर सिंह राशीच्या भावंडांनाही याचा फायदा होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सिंह रास म्हटली की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे रुबाब, आत्मविश्वास आणि नेतृत्व. पण मला प्रामाणिकपणे सांगा, गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला आतून थोडं रिकामं वाटतंय का? असं वाटतंय का की कष्ट तर खूप करतोय, पण त्याचं क्रेडिट दुसरंच कोणीतरी घेऊन जातंय? किंवा घरामध्ये विनाकारण चिडचिड वाढली आहे? कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, हे का होतंय माहिती आहे? कारण ग्रहांची स्थिती सध्या तुम्हाला परीक्षा द्यायला लावते. सिंह राशीचा माणूस कधी कोणासमोर झुकत नाही, पण नियती सध्या तुम्हाला संयम शिकवते. मकर संक्रांतीपर्यंतचा हा जो काळ आहे तो तुमच्यासाठी कापणीपूर्वीची मशागत आहे. जसा शेतकरी पेरणी करण्यापूर्वी जमीन तयार करतो, तसं ब्रह्मांड तुमचं आयुष्य येणाऱ्या मोठ्या यशासाठी तयार करतंय. त्यामुळे सध्या जर काही गोष्टी मनासारख्या घडत नसतील तर अजिबात खचून जाऊ नका. तुमचे प्रयत्न सतत चालू ठेवा. मित्रांनो, आता वळूया तुमच्या करिअरकडे. नोकरी करणाऱ्या माझ्या मित्रांनो, ऑफिसमध्ये सध्या राजकारण वाढलं असेल. तुमच्या कामात चुका करणारे किंवा काढणारे लोक सक्रिय झाले असतील. पण लक्षात ठेवा, सूर्याला ढग काही काळासाठी झाकू शकतात, कायमचे नाही. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर संक्रांतीपर्यंत थोडा धीर धरा. घाईत घेतलेला निर्णय महागात पडू शकतो. आहे त्या ठिकाणी तुमचं बेस्ट द्या आणि चालू द्या. तुमचे बॉस तुमच्यावर थोडा दबाव टाकू शकतात. अशा वेळी होला हो म्हणणं शिका. आपला इगो खिशात ठेवा. संक्रांतीनंतर सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा तुमचं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित होईल. जे लोक स्वतःचा बिझनेस करतात त्यांच्यासाठी हा काळ संमिश्र आहे. नवीन कंत्राट मिळतील, पण पेमेंट अडकवण्याची शक्यता आहे. त्यामुळे उधारीवर माल देताना 10 वेळा तुम्ही नक्की विचार करा. तुम्ही जर भागीदारीत म्हणजे पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर पार्टनरसोबत पारदर्शकता नक्की ठेवा. संक्रांतीपर्यंत नवीन शाखा उघडणं किंवा मोठा विस्तार करणं टाळलेलं बरं. त्यामुळे जे चालू आहे ते चालू ठेवा. त्याच्यामध्ये काहीही बदल करण्याचा प्रयत्न करू नका. सध्या म्हणजे मकर संक्रांतीपर्यंत. त्यामुळे जे काही वेगळ्या गोष्टी तुम्ही करायचा विचार करत आहेत ते सध्या थांबवून ठेवा. त्यानंतर आता आपण बोलूया पैसा या विषयावरती, ज्याच्याशिवाय पान हलत नाही. सिंह राशीच्या लोकांचा हात तसा मोकळा असतो. तुम्हाला राजासारखं राहायला आवडतं. ब्रँडेड कपडे, छान गाड्या आणि हॉटेलिंगवर तुमचा खर्च होतो. पण मित्रांनो, संक्रांतीपर्यंत तुम्हाला तुमच्या पाकिटावर ताबा ठेवावा लागणार आहे. अनावश्यक खर्च टाळावा लागणार आहे. अचानक काही घरगुती कामांसाठी किंवा आरोग्यासाठी मोठा खर्च निघू शकतो. त्यामुळे एक इमर्जन्सी फंड तुम्ही नक्कीच तयार ठेवा.
शेअर मार्केट किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कोणाच्या सांगण्यावरून टीप फॉलो करू नका. स्वतःचा अभ्यास करा. त्यानंतरच त्या गोष्टींमध्ये तुम्ही पैसे गुंतवा. जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळवण्यासाठी हा काळ चांगला आहे. थोडा लगादा लावावा लागेल तर तुमचे अडकलेले पैसे परत येऊ शकते. संक्रांतीच्या दिवशी काहीतरी लहानशी गुंतवणूक नक्की करा. ती भविष्यात मोठी फळ देईल. तर ह्या गोष्टी तुम्ही सर्व प्रकारच्या गोष्टी ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या त्या काळजीपूर्वक ऐका आणि त्याचा वापर करा. ज्या ज्या काही आहे, गुंतवणूक कुठे करायची आहे किंवा अनावश्यक खर्च कुठे टाळायचा आहे, जेणेकरून आपल्याकडे आरोग्यासाठी किंवा इतर इमर्जन्सी कामांसाठी पैसे राहतील. तर आता येतोय सगळ्यात संवेदनशील भाग, ते म्हणजे आपलं घर आणि आपलं प्रेम. सिंह राशीचे लोक खूप प्रेमळ असतात, पण त्यांचा राग नाकावर असतो. गेल्या काही दिवसात तुमच्या जोडीदारासोबत तुमचे खटके उडाले असतील. तुमच्या जोडीदाराला असं वाटू शकतं की तुम्ही त्यांना वेळ देत नाहीये. संक्रांतीपर्यंतचा काळ किमान रविवारी तरी मोबाईल बाजूला ठेवून कुटुंबाला वेळ द्या. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. ही म्हण फक्त लोकांसाठी नाही तर घरासाठीही वापरा. किंवा नुसतं फोनमध्ये याला त्याला मेसेज पाठवून भागणार नाही आहे. तुम्ही घरातल्या लोकांना आधी विश करा, त्यानंतर तुम्ही बाहेरच्यांना विश करा. घरातल्यांना विसरून चालणार नाही आहे. त्यामुळे जोडीदारासोबत आपला संवाद वाढेल आणि प्रेमसुद्धा वाढेल. त्यानंतर मुलांच्या शिक्षणाबद्दल किंवा त्यांच्या वागण्याबद्दल थोडी चिंता वाटू शकते, पण त्यांना रागवण्यापेक्षा त्यांच्याशी मैत्रीचं नातं जोडा. तुम्ही पालक आहात हे विसरून जा आणि हे मुलांसोबत त्यांचा मित्र बोलत आहे या नात्याने तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा, जेणेकरून मुलांचे जे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला ज्या सुद्धा काही चिंता असतील त्या दूर होण्यास नक्कीच मदत होईल. त्यानंतर विवाह इच्छुक म्हणजे ज्यांचं लग्न ठरत नाही आहे त्यांच्यासाठी मकर संक्रांतीनंतर चांगले योग जुळून येतील. त्यामुळे आता फक्त स्वतःवर काम करा. संक्रांतीनंतर तुमचं नशीब उघडणार आहे. तर मित्रांनो, पहिलं सुख निरोगी काया. सिंह राशीच्या लोकांनो, तुमची हाडं आणि तुमचं हृदय या 2 गोष्टींची नक्की काळजी घ्या. यामुळे तुम्हाला जो काही शारीरिक त्रास होणार आहे, म्हणजे थंडीमुळे सांधेदुखी किंवा पाठदुखीचा जो काही त्रास होऊ शकतो. सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवय लावा. त्यामुळे सांधेदुखी आणि पाठदुखीचा त्रास तुम्हाला कमी जाणवेल. त्यानंतरचा मानसिक त्रास. कामाच्या व्यापाने डोक्यावर ताण येईल. रोज रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे ध्यान करा, म्हणजेच मेडिटेशन तुम्ही करा, जेणेकरून तुमचा मानसिक ताण कमी होईल आणि तुम्हाला फ्रेश फील होईल. या काळामध्ये पार्टी किंवा बाहेरचं खाणं जास्त होऊ शकतं, त्यामुळे शक्यतो घरचं ताजं अन्न खा. संक्रांतीच्या काळात तीळ खाणं हे आरोग्यासाठीही खूप चांगलं असतं, कारण ते शरीरात उष्णता टिकवून ठेवतं. त्यामुळे या काळामध्ये बाहेरचं खाणं टाळा, व्यसन टाळा. आता मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे जे केल्याने तुमचा संक्रांतीपर्यंतचा जो काळ आहे आणि त्यानंतरचा सुद्धा जो काळ आहे तो सुवर्ण काळ ठरेल. हे उपाय अगदी साधे आहेत पण खूप प्रभावी आहेत. त्यामुळे लक्ष देऊन ऐका आणि ते जे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते अंमलात आणा, ते करून बघा. म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की हो, खरंच याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडतोय आणि काहीतरी सकारात्मक गोष्टी घडत आहेत. तर सर्वात प्रथम उपाय म्हणजे सूर्याची उपासना. तुम्ही सिंह राशीचे आहात, त्यामुळे तुमचा पॉवर सोर्स सूर्य आहे. रोज सकाळी अंघोळ झाल्यावर तांब्यातून सूर्याला अर्घ्य द्या. त्यात थोडे लाल फूल आणि अक्षता टाका आणि हे तुम्ही सूर्याला अर्पण करा पाणी. त्यानंतरचा उपाय म्हणजे आदित्य हृदय स्तोत्र.
जर शक्य असेल तर रोज आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा. यामुळे तुमचा आत्मविश्वास 10 पटीने वाढेल. त्यानंतरचा उपाय म्हणजे संक्रांतीचे दान. मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ, गूळ, तांदूळ आणि शक्य असल्यास एखादं उबदार कापड गरिबांना नक्की दान करा. दान केल्याने ग्रहांची पीडा कमी होते. उपाय क्रमांक 4 म्हणजे शनिदेवाची कृपा. सिंह राशीवर सध्या शनीची दृष्टी असू शकते. त्यामुळे शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा. हो, हे नक्की करून बघा. त्यामुळे शनिदेवाची कृपा तुमच्यावर नक्की राहील. 5 नंबरचा उपाय म्हणजे गोड बोलणे. हा सर्वात मोठा आणि साधा सोपा उपाय आहे. संक्रांतीपर्यंत ठरवून टाका की मी कोणाशीही उद्धटपणे बोलणार नाही, कोणाशीही वाईट बोलणार नाही. जर तुम्हाला नाही बोलायचं तर फक्त त्यांना हो किंवा नाही असे उत्तरं द्या. पण इतर जास्त सुसंवाद साधू नका, जेणेकरून तुमच्यामध्ये वाद होतील. त्यामुळे साधं सिंपल की जास्त बोलणं टाळा, गोड बोलणं लोकांशी टाळा. तर माझ्या सिंह राशीच्या मित्रांनो, हा होता तुमच्या मकर संक्रांतीपर्यंतचा प्रवास. बघा, आयुष्य हे समुद्रासारखं असतं. कधी लाटा उंच असतात तर कधी शांतता असते. आता जरी थोड्या उंच असल्या तरी तुमच्या नौका पार करून नेण्याची ताकद तुमच्यात आहे. मकर संक्रांत म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा सण. तुमच्या आयुष्यातला सगळा अंधार दूर हो आणि यशाचा सूर्य तळपळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचते आणि त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करते. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देते. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व ग्रुप्सवर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचं प्रेमच माझी प्रेरणा आहे. भेटूया पुढच्या अशाच खास व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि मोठ्या अभिमानाने सांगा, मी सिंह राशीचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. श्री स्वामी समर्थ.